नमस्कार. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत आपणा सर्व साधकांचं मनपूर्वक स्वागत करते व आपणा सर्वाला माझा नमस्कार. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी कायमच अध्यात्मरूपी तरंग भाविकांसाठी निर्माण करीत असतात. गेल्या 6 वर्षापासून श्रीकृष्ण, देवी भागवत, ज्ञानेश्वरी, ग्रामगीता, दासबोध, तुकाराम गाथा अशा अनेक महान साहित्य ग्रंथांचे वाचन मनात त्यांनी रुजवलेले आहे. आपण सर्व आपल्या दैनंदिन कामाच्या रगाड्यात गुंतत आहोत. भक्ती करावी हे सर्वांना कळते, पण वळत नाही आणि तेच आम्हाला भक्ती मार्गाकडे वळविण्याचे महान कार्य साध्य झाले आहे. हरिभक्त परायण सौ सविताताई खरवडे या प्रेरक व्यक्तिमत्वामुळे, या प्रवचनमालेच्या स्वरूपामुळे भक्ती या आम्हासारख्या पामरांना घडतोय हे आमचे सौभाग्यच म्हणावे लागेल. यावर्षीसुद्धा भावार्थ एकनाथी भागवत या ग्रंथाचे वाचन व प्रवचनमाला भक्तांसाठी आयोजित केले आहे. भक्तीचा आस्वाद आपल्याला घरबसल्या घेता येतोय हे आपणा सर्व साधकांचे अहोभाग्यच म्हणावे लागेल. आज आपण 16व्या अध्यायातील ओवी क्रमांक 156चे सुश्राव्य असे प्रवचन ऐकणार आहोत. प्रवचन तर सुश्राव्य होणारच आहे, कारण आज आपल्याला लाभलेल्या प्रवचनकार आहेत आदरणीय हरिभक्त परायण सौ माधुरीताई जोशी. यांचा मी आपणास परिचय करून देते. हरिभक्त परायण माधुरीताई जोशी यांचे वास्तव्य बुलढाणा येथे आहे. यांचे शिक्षण BA पर्यंत झाले आहे. ताई परमोच्च समर्थ भक्त तर आहेतच, सोबत उत्तम गृहिणीसुद्धा आहेत. समर्थ वाङ्मयाचा त्यांचा अभ्यास खूप गाढा आहे. आदरणीय माधुरीताई या परमपूज्य डॉक्टर काकांच्या अनुग्रहित आहेत. संत वाङ्मय म्हणजेच ज्ञानाची गंगा आणि या संत वाङ्मयावर त्यांनी विपुल असे लेखन केले आहे. मनाच्या श्लोकावर लेखमाला, तसेच संत तुकाराम महाराजांच्या निर्वाणीच्या 12 अभंगानंतर सुद्धा या 12 अभंगांवर सुद्धा त्यांची लेखमाला प्रकाशित झाली आहे. सज्जनगड मासिक, रघुवीर समर्थ मासिक, भक्ती योगाचे त्रैमासिक यातून अनेक त्यांचे लेखही प्रसिद्ध झाले आहेत. श्री गुरुगीता व चांगदेव पासष्टी, ओविबद्ध टीका या 2 ग्रंथांचे श्री मोहनराव कुलकर्णी यांच्यासोबत त्यांनी सहलेखन केले आहे. त्यांची डॉक्टर काकांची ओविबद्ध स्तवनांजली, नामामृतधारा व भानसगुणा या सुंदर पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. काव्यगुण तर प्रबळ आहेतच, सोबतच अनेक काव्यरचना देखील त्यांच्या हातून घडलेल्या आहेत. महाराष्ट्रभर प्रवचनाच्या निमित्ताने त्यांचा प्रवास झाला आहे. माधुरीताईंच्या नावातच माधुर्य आणि गोडवा आहे, मग तो वाणीत आणि स्वभावात तर उतरणारच आहे की नाही. त्यांची मधुर प्रवचने खरोखरच आम्हाला भक्तिरसात रममाण करतात. माधुरीताई गीता मंडळाच्या व समर्थ महाविद्यापीठाच्या समीक्षक देखील आहेत. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व परमार्थाच्या दालनी सतत कार्यरत असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माधुरीताई या रामकथा देखील सांगतात. या संपूर्ण प्रवासात त्यांना त्यांच्या कुटुंबाची साथ ही लाभलेली आहेच, हे फार महत्त्वाचं. आज ताईंची प्रवचनाची ओवी आहे. मी सर्व भूतदयवासी, शुद्ध सोयरा मी सर्वांसी, नियंता ईश्वर सत्तेसी, नियामक भूतांसी मी एक. खरंच सर्वांचे मूळ आणि शेवट हा ईश्वरच आहे. या सुंदर अभंगांचा आपण आस्वाद घेणार आहोत, तेही माधुरीताईंच्या मधुर वाणीतून. या सुश्राव्य प्रवचनातून आम्ही आपला आध्यात्मिक विकास साधणार आहोत. अशा या महान व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्याची संधी मला लाभली हे मी माझे सौभाग्य समजते. मी आदरणीय हरिभक्त परायण माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रवचनमालेला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.
एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसे पैठण क्षेत्री जो साधू संत, जयाचे गुरु श्री जनार्दन पंत. भजावे तया शांती ब्रह्मासी आता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. प्रतिष्ठान हे नाम विख्यात ज्यांचे, महाक्षेत्र ते तीर त्या गौतमीचे. तिथे राहिला टाकुनी जो अहंता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. आदरणीय हरिभक्त परायण सविताताई यांना देखील सादर नमस्कार करते. आणि आपण श्रोते, भाविक असणारे सगळे श्रोते यांना देखील विनम्र अभिवादन करते आणि माझ्या आजच्या दुसऱ्या चिंतनाला प्रारंभ करते. आपण काल जी ओवी पाहत होतो तर ती ओवी अशी आहे की मी सर्व भूत हृदयवासी, सुहृद सोयरा मी सर्वांसी, नियंता ईश्वर सत्तेसी, नियामक भूतांसी मी एक. ही नाथ महाराजांच्या भागवतातली ही 16व्या अध्यायातील 156वी ओवी आहे. आणि विशेष करून या ओवीमध्ये आपण बघितलं की ईश्वराने आपलं स्वरूप काय आहे ते ईश्वर आपलं स्वरूप सांगत आहेत. आणि ईश्वराच्या 3 भूमिका या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत किंवा 3 प्रकारचे मुद्दे आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आपला काल चालला होता की मी सर्व भूत हृदयवासी. आणि या संदर्भामध्ये मग आपल्याला सगळ्या भूतमात्रांमध्ये असलेला हा परमात्मा मग आपल्याला का दिसत नाही, तर आधी आपण आपल्यामधला शोधत नाही म्हणून. आणि मग आपण इथपर्यंत आलो होतो की आपल्यामधला परमात्मा आधी आपण शोधला पाहिजे, त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. आणि त्याच्याशी एकरूप होण्यासाठी मग कुठलं साधन करावं. आणि त्या संदर्भामध्ये आपण पाहता पाहता 4 मुद्दे पाहिले होते. एक पहिला मुद्दा जो होता की मग आपले जे कायिक वाचिक मानसिक कर्म जे आहेत ती भगवंताला अर्पण करावी, म्हणजे आपला अहंकार जो काही आहे तो आपला अहंकार नाहीसा होतो. दुसरा मुद्दा आपण बघितला होता त्या संदर्भामध्ये की अहंकार हा अत्यंत सूक्ष्म असतो आणि सूक्ष्म अहंकाराला सूक्ष्मचं साधनाने काय करावं लागतं तर नाहीसं करावं लागतं. आणि त्यासाठी नामसाधना ही अत्यंत सूक्ष्म आहे. नाम हे सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म असणाऱ्या या नामाने आपला अहंकार हळूहळू कमी कमी होत जायला लागतो. तिसरा सांगितलं होतं साधन की ते म्हणजे नमस्कार करणे. नमस्कारामुळे अंतःकरणामध्ये लीनता येते, अभिमान गळून पडायला लागतो. चौथं साधन सांगितलं होतं की आपण दास्यभाव स्वीकारून जर का त्या परमेश्वराची आपण सातत्याने म्हणजे परमेश्वर असलेल्या त्या स्वामींचे किंवा सद्गुरूंचं आपण दास्यभाव स्वीकारून सेवा करायला लागलो तर आपल्यातील अहंकार गळून पडायला खूप मोठी मदत होते. आणि मग फक्त एक 5वा विचार आपला काल पाहायचा राहिला होता. आणि तो 5वा विचार म्हणजे एक विचार नावाचं एक साधन आहे. आणि ते विचार नावाचं साधन खऱ्या अर्थाने आपण जर का सांभाळलं तर आपला अहंकार हा गळून पडतो. कारण समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, जुने ठेवणे मीपणे ते कळेना. आता जुनं ठेवणं जे आहे म्हणजे वास्तविक पाहता परमात्मा जो आहे आत्मरूपाने तुमच्या आमच्या अंतःकरणातच वस्तू आहे आणि ते अत्यंत जुनं ठेवणं आहे. आणि ते जुनं ठेवणं मात्र मग आम्हाला का कळत नाही, आमच्या जवळच असलेला परमात्मा का आम्हाला अनुभूतीला येत नाही, तर त्याचं कारण मीपणे ते कळेना. मीपणा आपण धरून त्याला शोधायला जातो आणि म्हणून खरा मी कोण आहे याचा विचार जर का आपण करायला लागलो तर आपल्यामध्ये सातत्याने 2 मी वावरत असतात. पहिला मी जो असतो तो देहाला धरून असलेला आणि देहाला धरून असलेला जो मी आहे तो वरवरचा मी आहे, तो खोटा मी आहे, तो नाहीसा
होणारा मी आहे, एक दिवस तो संपणारा मी आहे. कारण देह एक दिवस जाणार आहे, जीवसुद्धा एक दिवस जाणार आहे. पण तो जीव जो काही आहे त्या जीवामध्येच वास्तविक पाहता मूळचं आपलं स्वरूप जे काही आहे तर त्या जीवामध्येच आत्मा नावाचं तत्व आहे. कारण बुद्धीमध्ये पडलेलं जे चैतन्याचं प्रतिबिंब त्यालाच त्या ठिकाणी जीव असं म्हणतात. आणि मग बुद्धी जर का, कारण बुद्धी नाशिवंत आहे आणि बुद्धी ही सत्वगुणाची किंवा तेजतत्वाची बनलेली आहे. आता तेजतत्व झालं हे पंचमहाभूतिक आहे किंवा सत्वगुण झाला हा गुणात्मक आहे. आणि गुण हे नाहीसे होणारे असतात किंवा पंचमहाभूत देखील नाहीसे होणारे असतात. आणि म्हणून बुद्धीला जर का विचारांनी नाहीसं केलं म्हणजे बुद्धी ही नाहीशी होणारी असल्यामुळे ती तेजतत्वाची असल्यामुळे ती तेजतत्वाला देऊन टाकली तर बुद्धीमध्ये असलेलं जे चैतन्य म्हणजे चैतन्याचं प्रतिबिंब जे आहे ते प्रतिबिंबसुद्धा नाहीसं होतं. म्हणजे जीव कालांतराने नाहीसा होतो. मग काय राहतं केवळ, तर केवळ एक आत्मतत्व नावाचं तत्व शिल्लक राहतं. आणि म्हणून हा जो खरा मी जो आहे तो खरा मीला विचाराने आपल्याला सातत्याने शोधावं लागतं. आणि तो खरा मी, मग खोटा मी हा बदलणारा मी आहे, खोटा मी नाहीसा होणारा मी आहे. आणि खरा मी जो आहे तो मात्र कधीही नाहीसा होत नाही, कधीही म्हणजे तो येत नाही आणि जात नाही. कारण आत्मा जो आहे तो अज अमर अव्यय अशा पद्धतीचा अविनाशी शाश्वत असं त्याचं वर्णनशास्त्र सांगतं. आणि खरं पाहिलं असता तेच माझं स्वरूप आहे. कारण आपण सातत्याने काकांचे विचार ऐकतो आहोत. तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की जे जे माझं आहे ते ते मी नाही. आणि मग जे जे माझं आहे हे जे काही काकांनी आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे ते सूत्र जे जे माझं आहे ते मी नाही. मग देह माझा आहे म्हणजे देह म्हणजे मी नाही, प्राण माझे आहेत म्हणजे प्राण म्हणजे मी नाही. अशा पद्धतीने विचार करायला गेल्यावरती मग सगळ्यात शेवटी जीव माझा आहे. कारण माझा जीव कासावीस झाला असं आपण बोलतो. मग जीवसुद्धा जर माझा आहे तर जीव म्हणजे सुद्धा मी नाही हे स्पष्ट होतं. आणि अशा पद्धतीने मग खरा मी जर कोणता असेल तर तो म्हणजे आत्मरूप मी आहे. आणि मग हे सगळे खोटे मी जेव्हा बाजूला सारले जातात, विचाराने हे बाजूला सारले जातात, तेव्हा खऱ्या अर्थाने जो एकुलता एक एकमेव अद्वितीय असं असणारं जे तत्व उरतं ते तत्व म्हणजेच ब्रह्म नावाचं तत्व आहे किंवा आत्मा नावाचं तत्व आहे. आणि ते खरं माझं स्वरूप आहे. आणि अशा पद्धतीने मग ते स्वरूप जाणून घेतलं. आणि मी माझ्या स्वरूपाशी जेव्हा एकरूप होते म्हणजे मीच तो आहे असा मला जेव्हा अनुभूती येते तेव्हा मग हळूहळू ती जेव्हा दृढ होऊन बसते, अपरोक्ष असा अनुभव मला येतो, तेव्हा मग माझ्याबरोबरच सगळ्यांमध्ये सुद्धा तेच तत्व व्यापलेलं आहे हे हळूहळू त्या ठिकाणी अशी भावना माझी तयार होते, असा भाव दृढ होतो. आणि मग सगळ्यांमधलं तत्व मला दिसायला लागतं. आणि अशा पद्धतीने मग आधी माझ्यामधलं तत्व शोधायचं आहे. आणि माझ्यामधलं तत्व शोधल्यानंतर मग सगळ्यांमधला तत्व जे काही आहे आत्मतत्व जे आहे तर आत्मरूपाने व्याप्त असलेला हा परमात्मा जो काही आहे हा परमात्मा मला दिसायला लागेल. आता ह्या चरणातल्या पहिल्या चरणाचा म्हणजे पूर्ण ओवीतला पहिल्या चरणाचा विचार आपण केलेला आहे. आता दुसरं चरण जे आहे ते दुसरं चरण म्हणजे सुहृद सोयरा मी सर्वांसी. आता भगवंत इथे सांगताहेत की मी कोण आहे, तर मी सगळ्यांचा सोयरा आहे, मी सगळ्यांचा सखा आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी या दुसऱ्या चरणामध्ये भगवंत उद्धवाला सांगतात की अरे उद्धवा, मी ईश्वरच सगळ्यांचा काय आहे, सर्व प्राणीमात्रांचा सर्व भूतांचा सखा सोयरा आप्त सुहृद अशा पद्धतीने मी आहे. पण आम्ही कोणाला आमचं म्हणतो हो, आमचे सखे सोयरे कोणाला म्हणतो? आम्ही आमच्या नातेवाईकांना आमचे सखे सोयरे असे मानतो. वास्तविक पाहता ते खरे आमचे नसतातच. कारण आपण नातेवाईक हा शब्द जेव्हा उच्चारतो तेव्हा ना त्यातले, खरे ते त्यातले नसतातच. ते कारण खरा आमचा सखा जर कोणता जिवलग जर कोण असेल तर तो आमचा परमेश्वर आहे. आणि परमेश्वर असल्यामुळे सगळ्या संतांनी या ईश्वराला आपला सखा सोयरा हितकर्ता कल्याणकर्ता आप्त सुहृद अशा पद्धतीने मानलेला आहे.
आणि म्हणून सुहृद म्हणजे काय हे नेमकं आपण विचारात घेतलं पाहिजे. तर इथे कारण भगवंत म्हणतात की सुहृद सोयरा मी सर्वांची. तर सुहृद म्हणजे हृदयातलं जाणणारा, आमच्या हृदयात राहूनच जो आम्हाला जाणतो तो कोण आहे? आमचा सुहृद आहे. हृद हा शब्द आहे त्याच्यामध्ये. आणि सुहृद म्हणजे अगदी आमच्या जवळ, आमच्या अंतःकरणात राहूनच आम्हाला जाणणारा जो कोण आहे किंवा आमच्या हृदयात राहणारा जो काही आहे त्याला सुहृद असं म्हणतात. भगवंत गीतेमध्ये सुद्धा या संदर्भामध्ये बोलताना म्हणतात 5व्या अध्यायामध्ये की सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती. की अरे अर्जुना, ईश्वर हा प्राणीमात्रांचा रक्षण करणारा, तसेच सर्व भूतमात्रांवरती प्रेम करणारा, तसेच खरे म्हणजे ईश्वर स्वाभाविकरित्या कारणाशिवाय आमच्यावरती काय करतो तर आमचं हित करत असतो, आमच्या सर्वांवरती सारखं प्रेम करत असतो. खरं पाहिलं असता त्याच्यासारखा हितैषी जो काही आहे किंवा रक्षक की सदोदित आमचं हित तो चिंतित असतो, किंबहुना हितच तो आमचं करत असतो. तर दुसरा तिसरा कोणीही त्याच्यासारखा हितेशी नाही किंवा आमचा रक्षकसुद्धा नाही. की अत्यंत महान शक्तिशाली असणारा असा हा परमात्मा, असा हा भगवान वास्तविक कोणत्याही प्रयोजनाशिवाय आमचं काय करतो तर हित करत असतो. आपलं परम सुहृद जर कोण आहे तर तेच आहेत. आणि मग जर का आमचे परमसुहृद भगवान आहेत तर मग आम्हाला खरं म्हणजे भय, अशांती, उद्वेग, चिंता इत्यादी कसं बरं राहू शकतील. पण या जीवाला मात्र सातत्याने काय वाटत असतं तर भय, चिंता, काळजी, उद्वेग हे वाटत असतं. कारण खऱ्या अर्थाने तो परमेश्वराला आपलं मानत नाही, आपला सखा मानत नाही, आपलं कल्याण करणारा मानत नाही. खरं म्हणजे जीवाचे फक्त 2च कल्याण करणारे 2च जण आहेत. तर त्यातले एक भगवान आहेत, एक परमेश्वर आहे, आणि दुसरे म्हणजे संत आहेत, सद्गुरू आहेत. कारण संत सद्गुरू जे काही आहेत ते कसे असतात तर तुलसीदास त्यांचं वर्णन करतात. हेतुरहित जगजुग उपकारी तुम्हारा सेवक असुरारी. कसे आहेत ते तर हेतुरहित त्यांचा कोणताही त्याच्यामध्ये स्वार्थ नसतो, त्यांचा कोणताही त्या ठिकाणी त्यांना काहीही आपलं साधायचं नसतं. कारण जे एक साधायचं आहे ते त्यांनी त्या संतांनी काय साधलेलं असतं आणि ते म्हणजे परमेश्वराला आपलंसं केलेलं असतं, किंबहुना ते परमेश्वर स्वरूपच झालेले असतात. आणि ते परमेश्वर स्वरूपच झालेले असल्यामुळे त्यांना आमच्याकडनं कुठल्याही प्रकारची काय नसते तर इच्छा नसते किंवा त्यांचा स्वार्थ त्याच्यामध्ये नसतो. आणि म्हणून ज्याप्रमाणे परमेश्वर आमचे सुहृद आहेत त्याचप्रमाणे त्या परमेश्वराचे असणारे जे भक्त आहेत ते भक्तसुद्धा आमचे खरे कोण आहेत तर सुहृदच आहेत. कारण त्यांना केवळ काय असतं तर त्यांना आपल्यासारखं हे केव्हा सगळे लोक होतील अशीच त्यांना इच्छा असते. की ते जसे अखंड आनंदरूप किंवा सुखरूप झालेले असतात, शांती स्वरूप झालेले असतात, तशीच संतांची सुद्धा किंवा सद्गुरूंची सुद्धा आपल्याविषयी काय असते तर इच्छा असते की आपण सुद्धा त्यांच्यासारखं आनंदरूप जे काही आहे तर निर्विषय आनंद आपल्याला देखील उपभोगता आला पाहिजे, किंवा पुन्हा आपण आनंदरूप आहोत याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. एवढंच एक ते काय असते तर त्यांची इच्छा असते. अगदी मातेसारखंच ते आपल्यावरती प्रेम करत असतात. मातेचं तरी एक वेळ काहीतरी ममता असते, पण संतांची ममता रहित होऊन ते मातेसारखं प्रेम करतात. हे एक वैशिष्ट्य आहे. कारण ते आणि म्हणून खरे आमचे हितकर्ते असल्यामुळे त्यांचा हित करणे हा सहज स्वभाव असतो. मुद्दाम कुठलीही गोष्ट ते करत नाहीत, तर केवळ लोकांच्या हितासाठी अहोरात्र ते झटत असतात आणि त्या ठिकाणी केवळ आमचं कल्याणच ते इच्छित असतात. तर तुम्हाला देखील निर्विषय आनंदाची आणि सुखरूपतेची प्राप्ती व्हावी असं त्यांना सातत्याने वाटत असतं. आणि म्हणून निष्कपट आणि निस्वार्थ बुद्धीने ते आमचं प्रेम आणि कल्याण करू इच्छितात. आणि म्हणून त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं की करी लाभावेण प्रीती. कसे असतात संत तर ते लाभावेण, कुठलाही लाभ त्यांचा त्याच्यामध्ये नसतो आणि लाभाशिवाय प्रीती करणं केवळ एक परमेश्वर जाणतो आणि केवळ एक सद्गुरू आणि संत जाणतात. आणि म्हणून खरे आमचे
हितकर्ते जर कोण असतील तर ते म्हणजे परमेश्वर किंवा संत हे आहेत. कारण अधिकारी शिष्याला त्यांच्यामध्ये एवढी पात्रता असते की अधिकारी जो शिष्य असेल त्याला ते आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, अशा त्या अधिकारी शिष्याला आपल्यासारखंच करून टाकतात. आणि म्हणून संतांना किंवा सद्गुरूंना सुद्धा खऱ्या अर्थाने आपलं सुहृद आपल्याला समजता आलं पाहिजे. कारण त्यांचा स्वतःचा स्वार्थ त्यात काहीही नसतो. केवळ सर्वांच्या हिताचा विचार जो काही आहे तो हिताचा विचार ते करत असतात. अहोरात्र कीर्तन, प्रवचन किंवा उपदेश करण्यासाठी ते स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष देत नाहीत. किंबहुना सतत देहाकडे दुर्लक्ष करून सर्व लोक सुखी व्हावेत हीच त्यांची काय असते तर इच्छा असते. कारण ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी असं म्हणतात की अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानेश्वर माऊलींची ही काय आहे तर प्रतिज्ञा आहे की अवघाचे संसार, आणि तीच संतांची, सगळ्या संतांची ही काय आहे तर ही प्रतिज्ञा आहे की मी सगळा संसार मला सुखाचा झालेला बघायचा आहे आणि आनंदाने सगळे तिन्ही लोक भरून गेलेले आहेत, हीच त्यांची इच्छा असते. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात की आता मला काहीही करायचं शिल्लक राहिलेलं नाही, आता उरलो उपकारापुरता. आता जे मला प्राप्त करून घ्यायचं आहे ते मी प्राप्त करून घेतलेलं आहे. आता काय तर आता फक्त उपकार करण्यासाठी मी शिल्लक राहिलेलो आहे. आणि अशा पद्धतीने केवळ निस्वार्थ बुद्धीने ते काय करत असतात तर उपकार करतात. एक मित्र असतो, पण मित्र जो असतो तो उपकार करणाऱ्यावरती उपकार करणं याला काय म्हणायचं मित्र असतं. पण अपकार करण्यावरती सुद्धा उपकार करणं हेच कोणाचं लक्षण आहे तर हे संतांचं किंवा सद्गुरूंचं लक्षण आहे की ज्यांनी अपकार केलेला आहे त्यांना सुद्धा ते काय करतात तर त्यांच्यावरती ते उपकार करतानाच दिसतात. या संदर्भात आपण पुढे पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने बरं हे लोक ही सगळी जी काही बोलतात तर त्यांनी आधी केले आणि मग सांगितले, म्हणजे त्यांनी ते सगळं आचरणात आणलेलं असतं, अंतःकरणात बिंबवलेलं असतं, स्वतः सुखरूप झालेले असतात, देवपदाला पोचलेले असतात. कारण तुकाराम महाराजांचं पुन्हा एक वचन सगळ्यांना अतिशय पाठ आहे की देव पाहायला गेलो तर देवची होऊन ठेलो. आणि म्हणून तर देव होऊन ठेलेले असतात, म्हणजेच देव होऊन त्या ठिकाणी ते काय करतात तर देवासाठीच देवाचं भजन करतात. स्वतःच्या साधन काळामध्ये सुद्धा ते देवाचं किंवा सद्गुरूंचं जे काही भजन करतात तर ते केवळ देवासाठीच देवाचं भजन करतात आणि ते निष्काम पद्धतीने करतात. देवप्राप्तीसाठीच देवाशी किंवा सद्गुरूंशी नातं जे काही आहे ते जोडल्या गेलं पाहिजे. कारण कोणतं तरी नातं जोडल्याशिवाय देव मला आपला वाटणार नाही किंवा संत सद्गुरूसुद्धा मला खऱ्या अर्थाने आपले वाटणार नाही. आणि म्हणून संतांवरती प्रेम करण्यासाठी आम्हाला संतांशी कुठल्या तरी नात्याने काय झालं पाहिजे तर एखाद्या नात्याने जोडल्या गेलं पाहिजे. संतांनी देवाला सुद्धा आपला सखा, स्वामी, जीवलग मानला आणि तोच आम्हा दिनांचा हितकर्ता आहे असा भाव कायम त्यांनी ठेवला. आणि असा भाव ठेवून सर्व ओझं त्यांनी भगवंतावरती घातलं. आणि भगवंतावरती ओझं घातल्यामुळेच त्यांचा अहंकार जो आहे तो पूर्णपणे मावळला. आणि तो पूर्णपणे मावळून म्हणूनच त्यांनी भगवंतानी सुद्धा त्यांचं काय केलं तर कल्याणच केलं. तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की जाय वेगी पंढरपुरा तो सोयरा दिनांचा. तो सोयरा जो आहे ना तो पांडुरंग जो आहे तर तो पांडुरंग हाच खरा दिनांचा कोण आहे सोयरा आहे, सखा आहे. आणि मी हे केलेलं आहे आणि मी हे करून मी वारंवार पंढरपूरला जात होतो, पांडुरंगाची विनवणी करत होतो. किंबहुना पांडुरंगाला मी काय समजलो तर ते म्हणतात एका दुसऱ्या भंगामध्ये की आमची कृपाळू तू होसी माऊली विठ्ठले सावली शरणागता. तू आमची सावली आहेस, तू आमची माऊली आहेस हे विठ्ठला, तुझ्या वाचून आम्ही दुसरं तिसरं कोणीही जाणत
नाही. आणि खऱ्या अर्थाने जो या माऊलीला शरण जातो तीच मग सावलीसारखी काय करते तर सगळ्यांना सांभाळते. अत्यंत कृपाळू असलेला हा पांडुरंग म्हणजेच परमेश्वर जो आहे तोच खरा कोण आहे आमचा, तर तोच आमचा खरा सुहृद आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच तुकाराम महाराज भंडाऱ्याच्या डोंगरावरती जाऊन बसायचे, रात्रंदिवस त्याला आळवीत राहायचे, त्याचे भजन करायचे, भूक तहान विसरून त्याला वारंवार त्या ठिकाणी काय करायचे तर त्याचं भजन करायचे. आणि मग संपूर्ण भार जो काही आहे आपल्या स्वतःचा भार आणि प्रपंचाचा भार संपूर्णपणे त्यांनी विठुरायाला वाहिलेला होता. शेवटी विठुरायाला त्यांची करुणा आली आणि त्या करुणा येऊन भगवंतांनी त्यांचा काय झाला तर त्यांचा भार व्हायला आणि त्यांच्यावरती कृपा केली. आणि म्हणून एका ठिकाणी पुन्हा त्या अशा पद्धतीने म्हणतात की माझ्या विठूचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. माझा विठुराया जो आहे तो कसा आहे, अत्यंत प्रेमळ आहे, अत्यंत कृपाळू आहे. आणि त्याचा प्रेमभाव इतका आहे की त्यांनीच माझ्यासाठी काय केलं तर त्यांनीच माझ्यासाठी त्या ठिकाणी स्वप्नात येऊन मला दृष्टांत दिला. तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष सद्गुरू लाभलेले नाहीत, पण तुकाराम महाराजांचे सद्गुरू जे काही आहेत तर ते सद्गुरू त्यांनी केवळ त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिलेला आहे. आणि स्वप्नांमध्ये दृष्टांत देऊन त्यांना काय केलं तर रामकृष्ण हरी हा मंत्र दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने या सगळ्या संतांचं अत्यंत कल्याण झालेलं आपण पाहतो. कारण त्यांनी सद्गुरू देवाला काय म्हटलं तर आपला सखा सोयरा हे मानलं होतं. ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा पांडुरंगाला म्हणताना असं म्हणतात की माझ्या जीवीचा जिव्हाळा, माझ्या जीवीचा जिव्हाळा कोण आहे तर हा पांडुरंग आहे. किंवा जीवाचा जिवलग तो माझा पांडुरंग. सातत्याने पांडुरंगाला ते सुद्धा आळवीत होते. आणि सगळा करता करविता जर कोण असेल तर तो पांडुरंग आहे आणि तोच माझा खरा जिवलग आहे. त्याला माझी संपूर्ण काळजी आहे. किती ज्ञानेश्वर माऊलींवरती सुद्धा अनेक संकट आली, अनेक आघात झाले, पण पांडुरंगाला त्यांनी एक क्षणभर सुद्धा काय केलं नाही तर ते विसरले नाहीत. किंबहुना समाजाने कितीही छळ केला तरी सुद्धा विसोबा खेचर नावाचे जे त्या काळामध्ये एक विद्वान होते, पंडित होते, आणि अत्यंत त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना काय केला, त्यांचा छळ केला, पण शांतपणाने तो छळ त्यांनी सहन केला. आणि ही पांडुरंगाचीच इच्छा आहे असं या पांडुरंगाच्या इच्छेमध्ये आपली इच्छा विलीन करून टाकली. स्वतःची इच्छा काही अशी त्यांनी ठेवलीच नाही. आणि तोच माझा पाठीराखा आहे, तोच माझा सखा आहे आणि तोच मला सांभाळणार आहे, ही त्यांची दृढ असलेली निष्ठा या तसूभर सुद्धा काय झाली नाही तर ढळली नाही. आणि अशा या ज्ञानेशांकडून अवघ्या 20 वर्षाच्या वयामध्ये खूप मोठं कार्य जे काही आहे ते भगवंतांनी करून घेतलेलं आहे. सगळ्याच संतांच्या बाबतीत अशा पद्धतीचा काय दिसतो आपल्याला तर अशा पद्धतीचे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. नामदेव महाराजही या संदर्भामध्ये म्हणतात की तू माझी माऊली, मी तुझा तान्हा. हे पांडुरंगाला म्हणतात की तू कोण आहेस, माझी माऊली आहे आणि मी तुझा तान्हा आहे. आणि असा मी तुझा तान्हा असताना तू का म्हणून पाना चोरून घेते आहेस. या ठिकाणी नको चोरू पाना पांडुरंगे असे नामदेव महाराज म्हणतात की मी तुझं लहान लेकरू आहे, अजाण लेकरू आहे, मला काही सुद्धा कळत नाही आणि म्हणून तुझा पाना तू आवरून घेऊ नको, तू चोरू नको, तर तुझ्या कृपेचा पाना मला सदोदित मिळू दे. अशा सगळ्या संतांचे अनेक अभंग आम्हाला पाहायला मिळतात. आणि या अभंगामधून विठुरायावर असलेलं त्यांचं प्रेम जे काही आहे ते त्यांचं प्रेम हे सातत्याने आपल्याला दिसत राहतं, अनुभवाला येतं. त्यांचे खरं म्हणजे नामदेव महाराजांबरोबर विठ्ठल बोलत सुद्धा असत किंवा त्यांच्या कीर्तनामध्ये स्वतः विठ्ठल नाचत असत असे अनेक प्रमाणं जी काही आहेत त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून संतांनी कुठल्या ना कुठल्या नात्याने भगवंताला, आणि विशेष करून तो कोण आहे आमचा तर माऊली आहे, तो आमचा सुहृद आहे, सखा आहे. कारण जनाबाई सुद्धा एका ठिकाणी म्हणतात की धरीला पंढरीचा चोर, प्रेमे बांधुनिया दोर.
तर त्यांनी सुद्धा, जनाबाईंनी सुद्धा काय केलं तर पंढरीच्या पांडुरंगाला वारंवार आळवलं आणि त्या ठिकाणी ते म्हणत आहेत की सोहम शब्दे मारा केला. सातत्याने काय केलं तर सोहम शब्दाचा मी मारा केला आणि त्यामुळे विठ्ठल काकुळती आला. विठ्ठलाला माझी कीव आली आणि काकुळती येऊन विठ्ठलाने मला एक दिवस काय केलं तर त्याच्यामध्ये सामावून घेतलं, मला त्याच्यामध्ये विलीन करून टाकलं. ही त्या विठ्ठलाचीच काय आहे खरी कृपा आहे. ज्याप्रमाणे जनाबाई विठ्ठलाला असं म्हणतात त्याचप्रमाणे जनाबाई ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा म्हणतात की विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर महाराजांना त्या काय म्हणतात की सखा म्हणत आहेत की विवेकाचा हा काय आहे सागर आहे. संत जे काही आहेत, सद्गुरू जे काही आहेत ते विवेकाचे सागर असतात आणि त्या संतांजवळ राहिल्यामुळे तुम्हा आम्हाला सुद्धा सातत्याने तुमच्या आमच्यातला विवेक जो काही आहे तो जागृत होतो. आणि विवेक याचा अर्थच मुळी असा आहे की सार असार विवेक किंवा नित्यानित्य विवेक किंवा आत्मानात्म विवेक जे आहे की आत्मा काय आणि अनात्मा काय किंवा जड काय आणि चेतन काय किंबहुना सार काय आणि असार काय. तर सार जे आहे तर फक्त एक भगवंत आहे, ब्रह्म आहे किंवा आत्मस्वरूप आहे. आणि असार काय आहे तर हे माझ्या देहासकट या ठिकाणी संपूर्ण जग जे काही आहे ते असार आहे, कारण ते वारंवार बदलणारं आहे, नाश पावणार आहे. आणि म्हणून सगळ्या संतांनी परमेश्वराला किंवा आपल्या सद्गुरूंना काय म्हटलेलं आहे तर सखा म्हटलेला आहे. तोच आमचा हितकर्ता आहे आणि तोच आमच्या खरं म्हणजे अत्यंत जवळसुद्धा आहे. पण जो आमच्या अत्यंत जवळ आहे त्याला आम्ही सामान्य माणसं मात्र परका मानतो आणि जे परके असतात त्यांना मात्र आम्ही आपलं असं मानतो. आणि म्हणूनच अत्यंत जवळ असूनही तो परमेश्वर आम्हाला दूरच ठेवतो. म्हणून आम्हाला परमेश्वर पाहिजे का परमेश्वराची शक्ती पाहिजे, परमेश्वराची माया पाहिजे, हे आम्ही एकदा व्यवस्थित ठरवलं पाहिजे. अर्थातच तुम्ही आम्ही लोक जे काही आहोत तर ते काय मागतो तर परमेश्वर आम्हाला नको आहे, पण परमेश्वरापासूनचं हवं आहे. आणि परमेश्वरापासून काय आहे तर पैसा, अडका, मुलं बाळं, पद, प्रतिष्ठा, गाडी, बंगला, हे सगळं जे काही आहे तर ही परमेश्वराची शक्ती आहे किंवा परमेश्वराची माया आहे. आणि ही परमेश्वराची माया आम्ही मागत राहतो आणि म्हणून तो मायापती जो काही आहे तो आमच्यापासून दुरावतो. खऱ्या अर्थाने आम्ही कधी कधी दुर्योधनाचे अंश आहेत असं जाणवायला लागतं. कारण दुर्योधनाने भगवंत पाहिजे का भगवंताची सेना पाहिजे असं जेव्हा विचारलं तर तेव्हा त्यांनी दुर्योधनाने काय म्हटलं तर मला भगवंताची सेना पाहिजे. म्हणजे भगवंताची सेना याचा अर्थ भगवंताची शक्ती. आणि भगवंताची शक्ती त्यांनी मागितली आणि भगवंताला त्यांनी सोडून दिलं. अगदी तसंच काही वेळा आमचं होतं. पण अर्जुनाने काय केलं तर मला तुझं काही नको, मला तूच पाहिजेस म्हटलं, भगवंतच पाहिजे असं अर्जुनाने म्हटलं. आणि भगवंत मग अखंड त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि म्हणूनच हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात द्वारकेचे राणे पांडवा घरी. द्वारकेचे जे राणे आहेत भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते अखंड त्या पांडवांकडे आहेत आणि पांडवांकडे आहेत. याचा अर्थ पांडवांच्या संरक्षणासाठी सातत्याने त्यांनी काय उचललेला आहे तर काही विडा उचललेला आहे. आणि तो विडा उचलूनच ते काय करतायत तर सगळ्या प्रसंगांमध्ये तुम्हा मला सगळ्यांना काय माहिती आहे तर छान महाभारत सगळ्यांना माहिती आहे. अनेक प्रसंग त्या ठिकाणी पांडवांवरती आले, पण त्या पांडवांचे सातत्याने संरक्षण करण्याची जबाबदारी ही भगवंताने उचललेली होती. कारण भगवंतच मागितलेले असल्यामुळे भगवंत अखंड त्यांच्या पाठीशी होते. आणि अशा पद्धतीने आणि म्हणूनच माऊलीसुद्धा 5व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी सांगतात की अतिशय सुरेख वर्णन करत आहेत की अर्जुनावर भगवंतांनी जे प्रेम केलेलं आहे, अर्जुनाने तर भगवंतावर प्रेम केलंच, पण भगवंताने सुद्धा अर्जुनावर इतकं निस्सीम प्रेम केलेलं आहे की त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी. कसे आहेत ते भगवंत तर भगवंताने त्या अर्जुनावरती एवढं काही प्रेम केलं की त्या प्रेमापोटी ते त्या अर्जुनाच्या मोहात गुंतून गेले.
आणि त्या मोहात गुंतून जाऊन एक क्षणभरही त्या श्रीकृष्णाला सुद्धा अर्जुनाचा किंवा पांडवांचा विसर जो काही आहे तो विसर पडलेला नाही. एवढी सगळी भगवद्गीता पुन्हा 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 वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या अध्यायाच्या माध्यमातून अर्जुनावरती एवढं प्रेम होतं की हा केव्हा माझ्यासारखा एकदा होऊन जातो, केव्हा एकदा याला आनंदाची प्राप्ती होते, असं भगवंताला सुद्धा झालेलं होतं. आणि म्हणून तुला असं पटत नाही का, मग या दृष्टीने पटवून घे, मग असं पटत नाही का तर या दृष्टीने पटवून घे. असं करत करत वेगवेगळ्या अध्यायामध्ये वेगवेगळा विचार भगवंताने पुन्हा पुन्हा सांगितलेला आहे. कारण अत्यंत कारुण्य रस जो काही आहे तो भगवंताच्या अंतःकरणात अर्जुनाविषयी काय झालेला होता तर भरलेला होता. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ती कारुण्य रसाची वृष्टी वर्षावच केला त्यांनी. साधं थोडासा कारुण्य रस दिला असं नाही, तर त्या कारुण्य रसाचा वर्षाव त्यांनी केला की नवया स्नेहाची सृष्टी. किंवा त्या ठिकाणी त्या भगवंताने एवढं काही प्रेम केलं की त्याला कारुण्यरूपी पाण्याचा वर्षाव म्हणता येईल किंवा नव्या प्रेमाची सृष्टीच जणू काही त्यांनी निर्माण केली. त्या अर्जुनासाठी नव्या प्रेमाची त्यांनी सृष्टी निर्माण केली. आणि हे असो ने दृष्टी हरीची मानू, अशा पद्धतीने त्या किती त्याच्याबद्दल बोलावं, या सर्व उत्प्रेक्षा बाजूला जाऊ देत असं स्वतः ज्ञानेश्वर माऊलीच म्हणतात. आणि पुढे ते म्हणतात की जे अमृताची ओतली, त्या ठिकाणी खरं भगवान श्रीकृष्ण म्हणजे अमृताची ओतलेली पुतळीच होती. कोणासाठी तर अर्जुनासाठी अमृताची ओतलेली पुतळीच आहे की प्रेमची पिऊनी मातली. किंवा अर्जुनाविषयीचं प्रेम जे काही आहे ते प्रेम त्या ठिकाणी पिऊन तिला जणू काही माज चढलेला आहे. ती काय झालेली आहे तर किती अर्जुनाला प्रेम करू आणि किती त्याच्यावर वर्षाव करू असं तिला झालेलं आहे. म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघून येणे, आणि अर्जुनाच्या मोहात ती स्वतःच गुंतून गेलेली आहे. आणि म्हणून इतकं देहभान विसरून धुंद झालेली आहे की त्या मोहाने ती स्वतःचं देहभान विसरली. आणि श्रीकृष्ण माऊली ही त्या मोहातून बाहेर पडण्याचं विसरूनच गेली. आणि अशा पद्धतीने भगवंताने देखील भक्तावरती किंवा सद्गुरूसुद्धा शिष्यावरती कशा प्रकारचं प्रेम करतात. कारण अर्जुन हा भगवंत म्हणजे नात्याने तर नात्यामध्ये होताच भगवंताच्या, शिवाय जेव्हा शिष्यच ते हम शाधी माम त्वाम प्रपन्नम असं अर्जुन भगवंताला म्हणतो की मला काही कळत नाही, आता मी तुझा शिष्य झालेलो आहे आणि तूच मला त्या याच्यावरती योग्य मार्गदर्शन कर असं जेव्हा म्हणतो, तेव्हा सद्गुरू या नात्याने सुद्धा भगवंत अर्जुनाशी बोलतायत. आणि सद्गुरू म्हणून त्या ठिकाणी सगळं समजवून सांगताहेत. आणि म्हणूनच भगवंत भक्तावरती काय किंवा सद्गुरू शिष्यावरती काय तर अतोनात प्रेम करतात. आणि केवळ त्यांचं कल्याण. बरं, हे प्रेम कसं असतं तर हे निस्वार्थ बुद्धीने केलेलं हे प्रेम असतं. आणि म्हणून खरे आमचे कल्याण करते कोण असतील तर ते संत आणि सद्गुरू किंवा भगवंतच असतात. आणि तेच खऱ्या अर्थाने आम्हाला पुन्हा पुन्हा मार्गदर्शन करत असतात. कधी ते आम्हाला माता होऊन प्रेमळपणाने समजावून सांगतात, तर कधी ते सद्गुरूच किंवा संतच पित्याप्रमाणे थोडे कठोर वागताना सुद्धा दिसतात. आणि कठोर वागण्याचा त्यांचा उद्देश देखील तोच असतो की याला आता एवढं प्रेमाने समजावून सांगून सुद्धा आता समजत नाही आहे, मग आता याला काय पित्याची भूमिका घेऊन मी याच्याशी थोडंसं कठोर बोलून समजावून सांगतो. या संदर्भामध्ये मला एक गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आठवतोय. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते की एक लहान मुलगा होता आणि तो लहान मुलगा अंगणात खेळत होता. आणि अंगणात खेळता खेळता चेंडू खेळत होता. तो अंगणात खेळता खेळता अंगणातल्या असलेल्या विहिरीमध्ये त्याचा तो चेंडू जाऊन पडला. आणि मग तो विहिरीमध्ये सारखं डोकावून पाहू लागला. त्याच्या मनामध्ये विचार होता की मी आता हा चेंडू मला तर खेळायला हवा आहे आणि हा आता विहिरीत पडला आहे, हा मी आता कसा काढणार. आणि म्हणून तो वाकून पाहत होता. आणि पाहता पाहता नको नको ते विचार त्याच्या मनामध्ये येत होते. तर वडिलांनी घरात वडील होते आणि त्यांनी वडिलांनी ते पाहिलं की हा विहिरीत डोकावतो आहे. आणि जसं विहिरीत डोकावतो आहे पाहिलं तसं त्यांनी त्याला समजावून सांगितलं की अरे बाळा, तू विहिरीत डोकवू नकोस, तू पडशील.
आणि घात होईल. आणि म्हणून 3-4 वेळा त्याला समजावून सांगितलं, पण तरीसुद्धा त्या मुलांनी ते वडिलांचं म्हणणं जे काही आहे ते मनावरती घेतलं नाही. तरी पण तो मधून मधून विहिरीजवळ जायचा आणि विहिरीत डोकावून पाहतच होता. शेवटी 5व्यांदा वडील घरातून बाहेर गेले आणि अंगणात जाऊन त्यांनी एक चापट मुलाला मारली आणि त्याला ओढलं आणि त्याला घरात आणलं. आता त्या वडिलांनी काही वाईट केलं असं म्हणाल का, किंवा अयोग्य केलं असं म्हणाल का, की त्या ठिकाणी त्या मुलाचा घात होत होता, घात होणार होता. तो सारखं नको त्या विषयाकडेच सारखं डोकावून पाहत होता. अगदी त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा विषयांच्या विहिरीत सारखं डोकावून पाहत असतो. आणि विषयांच्या विहिरीत किंवा आसक्तीच्या विहिरीत मग आम्हाला या विषयांपासून सोडवण्यासाठी आम्हाला सुद्धा संत काय किंवा सद्गुरू काय जे आहेत तर ते आमच्यावरती 4 वेळा सांगून जेव्हा ऐकत नाही तेव्हा पित्याची भूमिका घेऊन मग आम्हाला ते त्या ठिकाणी एखादा आघात तरी आम्हाला आमच्यावरती येतो किंवा एखादं संकट तरी आमच्यावरती येतं. आणि परमेश्वर त्या संकटातून आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने की त्या विषयांमध्ये काय दडलेलं आहे तर सुख दडलेलं नाही. तुझी आसक्ती जी काही आहे ती तुला रडवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तू जास्त आसक्ती ठेवू नको, त्या विषयांचा मोह धरू नको. आणि म्हणून विषयातून बाहेर काढण्यासाठीच त्या अशा पद्धतीने कुठले तरी एखादं संकट किंवा आघात आमच्यावरती पाठवून ते काय करत असतात तर आम्हाला त्यातनं सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. कारण ते आमचे खरे कोण आहेत, सुहृद आहेत, सोयरे आहेत, कल्याणकर्ते आहेत. याच पद्धतीने आपण बघतो की संतांना सुद्धा अनेक संकट आली आणि अनेक संकट येऊन सुद्धा तरीसुद्धा संतांनी मात्र परमेश्वराचा धावा जो काही आहे तो कधी सुद्धा सोडला नाही. आता प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा विसोबा शास्त्री जे होते त्यांनी काय केला तर अतोनात छळ केला. त्यांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचा सुद्धा म्हणजे विठ्ठलपंतांना सुद्धा अतिशय त्रास दिला. एवढं त्रास दिला की शेवटी त्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं. आणि देहांत प्रायश्चित्त त्यांनी ते घेतलं. आणि तरीसुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांचं कधीही सुद्धा वाईट चिंतिलं नाही किंवा त्यांचं वाईट इच्छिलं नाही. शेवटपर्यंत ते त्याचं कल्याणच करत राहिले आणि ही परमेश्वराचीच इच्छा आहे असं मानत राहिले. अगदी मांडे भाजण्यासाठी त्यांना खापर हवं होतं, पण ते खापरसुद्धा विसोबा खेचरांनी ज्यावेळेस नाकारलं तरीसुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्याविषयी आपल्या मनात यत्किंचितही द्वेष मत्सर जागा झाला नाही. उलट त्यांच्या कल्याणाविषयीची भावना शेवटपर्यंत त्यांच्या अंतःकरणात होती. अगदी तसंच तुकोबांच्या मनामध्ये सुद्धा मंबाजी जो काही होता तर त्या मंबाजीने सुद्धा तुकाराम महाराजांना अत्यंत त्रास दिला. पण त्रास देऊन सुद्धा कधीही कटू भावना त्यांच्या मनात त्यांनी ठेवली नाही. उलट मंबाजींना ताप आला असताना त्यांची सेवा करायला तुकोबा त्यांच्या घरी गेले. आणि आज तुम्ही कीर्तनाला दिसले नाहीत म्हणून का आले नाहीत म्हणून चौकशी केली आणि त्यांची सेवा त्यांनी केली. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की सद्गुरू संत जे असतात ते सुद्धा अशा पद्धतीने काय करत असतात तर त्यांना छळणाऱ्या लोकांविषयी सुद्धा ते प्रेमच करत असतात, त्यांच्यावर उपकारच करत असतात. 100 वेळा थुंकणाऱ्या यवनावर नाथ महाराजांनी सुद्धा काय केले तर उपकारच केले असं आपण पाहतो. परमेश्वराप्रमाणेच सद्गुरू जे आहेत ते देखील कसे आहेत तर आमचे सुहृद आहेत. आणि म्हणून तुकडोजी महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, तैसे संत सदा कृपाळू, दयाळू, स्नेहाळू, प्रेमळू, मायाळू, जीवजनांचे नित्य कनवाळू, सुसंकल्पी. त्यांच्या अंतःकरणात सातत्याने सत्य संकल्पच असतो, सुसंकल्पच असतो. आणि ते प्रत्येक जीवाविषयी काय असतात तर अत्यंत कनवाळू असतात आणि या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं असं ते इच्छित असतात. आणि अशा पद्धतीने म्हणून तुकडोजी महाराज पुन्हा आणखीन एका ठिकाणी असं म्हणतात की जया गावी वसेल संत, तेथे पुण्य करील पापाचा अंत. काय छान आहे की ज्या गावामध्ये संत राहतो ना
तर त्या गावामध्ये राहणाऱ्या त्या गावाचं पुण्य करील पापाचा अंत, त्या संताच्या पुण्यामुळे किंवा त्या संतांनी अनेक लोकांना पुण्यमार्गाला लावल्याचा परिणाम म्हणून सगळ्या त्या गावातल्या पापाचा अंत होऊन जातो आणि उद्धरून मी जाय प्रांतच्या प्रांत, त्या अख्ख्या पंचक्रोशीमध्ये संपूर्ण प्रांतच्या प्रांत जे काही आहे तर ते काय होऊन जातं, दुःखे होतं देशोधडी, सगळी दुःख ही पार देशोधडीला लागतात. आणि म्हणून अशा पद्धतीचा हा संतांचाही महिमा आहे. आणि म्हणून ऐसा संतांचा महिमा आवडतो पुरुषोत्तमा, हा संतांचा महिमा जो काही आहे. कारण संत आणि पुरुषोत्तम हे वेगवेगळे नाहीतच, आणि म्हणूनच या संतांचा महिमा गायलेला हा पुरुषोत्तमाला देखील आवडतो. कारण सर्व जीवांच्या येतो कामा मायबाप म्हणून या, मायबाप म्हणून हे सगळे संत जे काही आहेत हे कोणाच्या कामाला येतात, तर हे सगळ्या जीवांच्या कामाला येतात. आणि म्हणून वासुदेवानंद सरस्वती नावाचे एक सगळ्यांना माहिती आहेत, खूप मोठे अधिकारी पुरुष होऊन गेलेले आहेत. ते त्यांच्या एका भूपाळीमध्ये असं म्हणतात की ज्ञानी आणि जगदीश येथे भेदाचा न दिसेलेश, ऐसे स्वमुखे कृष्ण परेश पार्था सांगे गीतेत. की ज्ञानी आणि जगदीश याच्यामध्ये किंचित सुद्धा फरक नाही. आणि म्हणून तो परमेश्वरच खऱ्या अर्थाने संत रूपाने अवतीर्ण होऊन आमचा सखा सुहृद होऊन अंतिम कल्याण आमचं करण्यासाठी सातत्याने झटत असतो. आणि म्हणून एक कवी मन सुद्धा असं म्हणतं की पूजा करू आता तुझी रे अनंता, तूच माता पिता आणि भ्राता, तूच गणगोत बंधू, तूच कृपा सिंधू, सदोदित बंधू पाय तुझे. काय सद्गुरूंना त्या ठिकाणी ते कवी मन असं म्हणत आहे की तूच माझा गणगोत आहेस, तूच माझा बंधू आहेस, तूच माझा माता पिता आहेस, तूच माझा सर्वत्र आहेस, आणि तूच आमचा खरा त्राता सुद्धा आहेस, कारण तू कृपेचा सिंधू आहेस. आणि अशा पद्धतीने सद्गुरू हे जे आहेत ते आमचे कोण आहेत, तर गणगोत आहेत, मायबाप आहेत. आणि तेच खऱ्या अर्थाने, म्हणून नातेवाईकांना याचा अर्थ सोडायचा आहे अशातला भाग नाही, तर नातेवाईकांचं त्या ठिकाणी जे कर्तव्य आहे ते कर्तव्य आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडायचं आहे. पण आमचे खरे गणगोत जर कोणतं असेल किंवा आमचे खरे नातेवाईक जर कोणते असतील, आप्त कोण असतील, जीवलक कोण असतील, तर ते आमचे संत सोयरे जे काही आहे ते आमचे खरे सखे सोयरे आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीने मग या सगळ्या संतांना काय किंवा परमेश्वराला काय आपण आपलं सखा सोयरा मानावं, कारण खरे आमचे ते कल्याण करते आहेत, आमच्या हितासाठी झटणारे आहेत. आणि आता तिसऱ्या मुद्द्यामध्ये भगवंत सांगताहेत की काय आहे तो, तर 2 मुद्दे आपण पाहिले. आणि त्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये भगवंत आता सांगतात की नियंता ईश्वर सत्तेसी नियामक भूतांसी मी एक. आता या चरणामध्ये त्या ठिकाणी सर्व भूतमात्रांवरती माझीच सत्ता चालते, मीच संपूर्ण जगाचा नियंता आहे, नियामक आहे, संपूर्ण जगाची उत्पत्ती स्थिती लय करणारा मीच नियामक आहे, असं या ठिकाणी भगवंत सांगताहेत. नाथ महाराज या ठिकाणी म्हणत आहेत की खरा परमेश्वर जो आहे तोच उत्पत्ती करता, स्थिती करता आणि लय करता हा आहे. आता या ठिकाणी आपण बघतो की आम्हाला सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे की एक ब्रह्म जे काही आहे ते निर्गुण निराकार आहे, पण ईश्वर जो आहे तो सगुण निराकार आहे. तर आणि अवतार जे त्याचे असतात म्हणजे कृष्ण किंवा राम दत्त वगैरे हे जे काही अवतार आहेत हे अवतार सगुण साकार असतात, आणि ईश्वर मात्र सगुण निराकार असतो. कारण ईश्वराने मायेची उपाधी धारण केलेली असते, आणि या संपूर्ण जगाचा उत्पत्ती करता, स्थिती करता आणि लय करता जो काही आहे तो ईश्वर आहे. आणि त्या संपूर्ण या प्राणीमात्रांवरती कोणाची सत्ता चालते, तर केवळ त्याचीच सत्ता चालते. एका ठिकाणी म्हटलं आहे की ब्रह्म असताही एकले मायोपाधी ईश्वर झाले. ब्रह्माच्या या त्याला काय एकोहम बहुश्याम, मी एक असताना मी अनेक व्हावं असा जणू काही संकल्प त्याच्या अंतःकरणात उठला,
आणि त्यामुळे मग त्या ठिकाणी कोण निर्माण झालं तर ईश्वर निर्माण झाला. आणि म्हणून ब्रह्म हा मुळात एकच आहे, पण एक असलेलं मायोपाधी ईश्वर झाले. मायाची उपाधी त्यांनी धारण केली आणि मग काय झालं तर तो ईश्वर स्वरूप झाला. म्हणजेच तो पुरुष आणि प्रकृती झाला. आणि तोच काय झाला तर वास्तविक पाहता तोच त्या ठिकाणी जीवसुद्धा तोच झालेला आहे. कारण कोशामध्ये जीवत्व आले, उपाधी त्यागे तू एक चित्ते. ह्या अविद्येची जशी त्या ईश्वराला मायेची उपाधी आहे, तशी जीवाला अविद्येची उपाधी आहे. आणि अविद्येच्या उपाधीमुळे काय झालं तर जीव नावाची संकल्पना तयार झाली, म्हणजे जीव तयार झाला. तर इथे ब्रह्म हे केवळ चैतन्य आहे. ईश्वर जे आहे ते माया अधिक चैतन्य बरोबर ईश्वर असं ईश्वराला म्हटलं जातं. आणि मग जीव जो आहे तर चैतन्य अधिक अविद्या, म्हणजे अविद्या अधिक चैतन्य बरोबर जीव. आता जर का इकडली जीवामधली अविद्या काढून टाकली आणि ईश्वरामधली माया काढून टाकली तर चैतन्य जे आहे ते सर्व दूर सारखंच आहे. आणि अशा पद्धतीने आता ह्या ज्या काही 3 भूमिका ज्या काही आहेत, या 3 भूमिका आपण हळूहळू विचार करता करता की हा कसा नियंता आहे, कसा नियामक आहे, याचा विचार थोडासा आपण करूया. आणि या संदर्भामध्ये आता या सर्व गोष्टींचा खुलासा नाथ महाराज एकाच ओवीच्या दृष्टिकोनातून करताय की असा हा जो काही एकोहम बहुश्याम असा जणू काही जे स्फुरण झालेला आहे तोच काय झाला तर तोच ईश्वर रूपाने सृष्टीचा उत्पत्ती करता, स्थिती करता आणि लय करता झाला. आपण असं म्हणतो की ब्रह्मदेवाने उत्पत्ती करतो, विष्णू जगाचं पालन करतो आणि शंकर जो काही आहे तो संहार करण्याचं काम करतो. पण खऱ्या अर्थाने हे तिन्ही कार्य हे ईश्वरच करत असतो. आणि हे ईश्वरच करत असल्यामुळे आपण अथर्व शीर्षामध्ये फक्त ज्या ज्या वेळेस जे जे काम करतो त्या त्यावेळेस त्याला तिथं काय ते नाव दिल्या जातं. ज्यावेळेस तो उत्पत्तीचं कार्य करतो तेव्हा तो ब्रह्मदेव म्हणून ओळखला जातो, म्हणजे ईश्वरच ते करतो. त्या किंबहुना तो पालन पोषणाचं जेव्हा काम करतो तेव्हा त्याला विष्णू म्हणून ओळखलं जातं. आणि संहाराचं काम जेव्हा तो करतो तेव्हा त्याला भगवान शंकर म्हणून ओळखलं जातं. पण वास्तविक पाहता हे ईश्वरच सगळं काही करत असतो. आपण अथर्वशीर्षामध्ये म्हणतो की त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी, त्वमेव केवलम हरतासी. अर्थात गणपती म्हणजे इथे ईश्वरच. आणि या तो ईश्वरच काय करतो तर तूच केवळ एक करता आहेस, तूच केवळ एक धरता आहेस आणि तूच केवळ एक हरता आहेस. म्हणजे या तिन्ही गोष्टी ज्या काही आहेत, उत्पत्ती, स्थिती आणि लय करणाऱ्या या तिन्ही गोष्टी हा त्या ठिकाणी करत असतो. आता असा जो गणपती आहे यातला कोणता गणपती आम्हाला आवडतो हो? म्हणजे यातला करतासी आणि धरतासी असणारा गणपती आम्हाला आवडतो. कारण तोच करता आहे आणि तोच धरता आहे, म्हणजे धारण करणारा आहे, म्हणजे पालन पोषण करणार. पण हरतासी असणारा गणपती आम्ही स्वीकारत नाही, आम्हाला तो आवडत नाही. याचा अर्थ आम्ही काही गणपतीच्या काही भागाला स्वीकारतो आणि काही भागाला आम्ही स्वीकारत नाही. म्हणजे पूर्ण गणपती आम्हाला मान्य नाही. संहार करणारा जो काही गणपती आहे तो आम्हाला काय नाही आहे, मान्य नाही आहे. सहज याच्यावरून मला एक प्रसंग आठवला. तो प्रसंग असा की माझे सासू सासरे एकदा आमच्याकडे बुलढाण्याला आलेले होते. आणि ते बुलढाण्याला आलेले असताना त्या ठिकाणी त्यांचा रोजचा असा नियम होता की सकाळी आंघोळ वगैरे झाली त्या दोघांची की ते दोघंही जण कुठेतरी जाऊन बाहेर एक चक्कर मारून यायचे, फिरून यायचे. तर आमच्या घराजवळच असलेलं गणपती मंदिर जे काही आहे त्या गणपती मंदिरामध्ये त्या ठिकाणी ते दोघंही दर्शनाला गेले होते. आणि त्या दर्शनाला गेलेले असताना सासूबाई काहीतरी बहुतेक त्यांच्याजवळ पैसा काही असावा आणि तो पैसा पेटीत टाकायला म्हणून त्या थोड्याशा खाली वाकल्या असाव्यात असा एक अंदाज आहे. आणि त्या ठिकाणी त्यांचं काय झालं तर तिथे काही उदबत्ती वगैरे खोचलेली असेल किंवा काय, तर ती उदबत्ती त्यांच्या त्या लुगड्यामध्ये अडकली आणि त्यांचं ते लुगडं जे काही आहे ते लुगडं सुरुवातीला त्यांना तर अजिबात काही ते जाणवलं नाही.
आतल्या आत ते धुमसत होतं आणि त्यांना असा काहीतरी कापड जळल्यासारखा वाससुद्धा येत होता. पण त्यांच्या हे लक्षात आलं नाही की आपल्याच लुगड्यामध्ये काहीतरी आहे, धुमस्त आहे किंवा काही ठिणगी पडलेली आहे वगैरे. त्यांना काहीच जाणवलं नाही. आणि मग त्यांनी सासऱ्यांना म्हटलं सुद्धा की अहो कुठे काहीतरी जळकट असा वास येतोय, बघा बरं काय कुठे जळताय ते. आणि म्हणून प्रदक्षिणा मारताना इकडे तिकडे त्यांनी, सासऱ्यांनी पण बघितलं, सासूबाईंनी पण बघितलं. आणि प्रदक्षिणा मारून त्या जेव्हा अशा बाहेर आल्या, तर बाहेर आल्याबरोबर जसं त्याला वारं लागलं तसं त्यांचं धुमसत असणारा जो आतमध्ये हे होता, अग्नी होता, तर त्यांनी एकदम पेट घेतलं आणि सासूबाई भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ते पातळ त्यांचं पेटलं आणि पेटून त्या याच्यामध्ये त्या भरपूर भाजल्या गेल्या. आणि त्या याच्यातच त्या ठिकाणी त्याच्यानंतर सुद्धा जे काही आम्हाला सगळे उपचार करायचे ते सगळे उपचार आम्ही त्यांच्यावरती केले. त्याही परिस्थितीमध्ये 45 दिवस जवळजवळ त्या होत्या. पण इतक्या अतोनात भाजलेल्या असल्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी काय झालं तर त्या याच्यातच त्यांचं दुःखद निधन अशा प्रकारचं झालं. तेव्हा लोक आम्हाला भेटायला यायचे. तेव्हा ते म्हणायचे की का हो, गणपती तर विघ्नहर्ता आहे, मग गणपतीच्या मंदिरात असं व्हावं का? आणि त्यातून तुम्ही तर संकष्टी चतुर्थी करता, मग हे असं कसं काय झालं वगैरे वगैरे अशा पद्धतीने लोक आमच्याशी बोलायचे. तर वरवर पाहता त्यांचं म्हणणं बरोबरही वाटत होतं. परंतु तो जर का करता आहे, तो जरता आहे, तर तो हरतासुद्धा आहे. आणि मग त्या ठिकाणी असा विचार करून आम्ही म्हणजे थोडंसं शांत होण्याचा प्रयत्न केला. कारण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा इतकं काही भयानक ते सगळं असं अघटित घटनापटी असती, हे जी काही त्या परमेश्वराची लीला आहे, तर ते अशा पद्धतीने झालं होतं. आणि म्हणून मग तो विघ्नहर्ता आहे, तो सुख करता आहे, मग त्याच्या गणपतीच्या मंदिरात असं व्हावं का? अशा पद्धतीने लोक आम्हाला जेव्हा प्रश्न विचारत होते, तर आम्ही सुद्धा त्यावेळेस आम्हाला उत्तर देणं अवघड जात होतं. पण असा विचार करून आम्ही मात्र त्या प्रसंगाला सामोरं गेलो. आणि त्यातल्या त्यात त्या ठिकाणी की त्याही परिस्थितीमध्ये काही सेवा त्यांची आम्हाला करता आली, एवढंच आम्हाला मनाला थोडं समाधान झालं. अर्थात प्रत्येकाच्या प्रारब्धानुसारच या घटना ज्या काही आहेत या घडत असतात. आणि म्हणून त्याच्या नियोजनाच्या याच्यामध्येच 100% हे नियोजन आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. आणि हे जर का 100% नियोजन आपल्याला स्वीकारता आलं तर आपण कोणावरतीही दोषारोपण करणार नाही किंवा केल्या जाणार नाही. देवालाही दोष दिला जाणार नाही आणि कोणत्या व्यक्तीलाही दोष दिला जाणार नाही. कारण भगवंत गीतेमध्ये म्हणतात की हा ईश्वर जो आहे तोच नियंता आहे आणि तोच सगळं काही आत राहूनच सगळं काही करणार आहे. कारण ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. की अशा पद्धतीने हे अर्जुना, ईश्वरच या सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थित असून तो ज्याला त्याला त्याच्या त्याच्या कर्मानुसारच किंवा प्रारब्धानुसारच काय करत असतो तर मायेच्या चक्रावरती फिरवत असतो. आणि आपल्या मग ही शरीराला किंवा शरीररूपी यंत्राला फिरवणारी शक्ती म्हणजे ईश्वर आहे. आणि ज्याप्रमाणे एखादा सूत्रधार जो असतो तो सूत्रधार काय करतो तर तो खेळ दाखवत असतो. आणि खेळ दाखवताना तो त्या बाहुल्या ज्या काही आहे, कठपुतळ्या ज्या काही आहेत, तर त्या कठपुतळ्यांना तो हवे तसे नाचवीत असतो. अगदी त्याचप्रमाणे हा परमेश्वर जो काही आहे, हा परमेश्वर हा खरा तुमचा आमचा सगळ्यांचा या भूतमात्रांचा काय आहे तर करता करविता आहे, सूत्रधार आहे. आणि तोच खऱ्या अर्थाने आम्हाला जे जे आमचे भोग आहेत ते भोग कशा पद्धतीने द्यायचे, सुखाचेही भोग तोच देणार आहे आणि दुःखाचेही भोग आमच्या प्रारब्धानुसार तोच देणार आहे. तो जसा आम्हाला नाचविल तसं आम्हाला नाचावं लागतं. कारण तो कधी सुखाचे भोग देईल तर कधी दुःखाचे भोग देईल. आणि आमच्या कर्मानुसार आमच्या प्रारब्धानुसार तो आम्हाला खेळवीत असतो. आणि म्हणून करता करविता तोच आहे. हे हा कर्माचा सिद्धांत जो काही आहे तो कर्माचा सिद्धांत तुम्ही आम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी साधं आपण पाहतो, साधं उदाहरण आहे की एखादा कुत्रासुद्धा
त्याच्या प्रारब्धानुसारच एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरामध्ये जन्माला म्हणजे पालनपोषण केल्या जातं. त्याला उच्च प्रकारची बिस्किटं खायला मिळतात, त्याला उच्च प्रकारचं जेवण जे काही आहे ते प्राप्त होतं, त्याला चाकीतून हिंडवल्या जातं, किंवा तो मस्तपैकी ITत बसून त्या ठिकाणी काय तो गाडीत बसून तो इकडे तिकडे पाहत असतो. म्हणजे एखाद्या कुत्र्याच्या वाट्याला अशा पद्धतीने येतं, तर एखाद्या कुत्र्याला मात्र सारखं हाडं केल्या जातं. गल्लीतली कुत्री जी असतात ती गल्लीतली कुत्री ही सारखी हाडं करून इकडनं तिकडे काय होतात तर हिंडत असतात आणि एका भाकरीच्या तुकड्यासाठी ते सारखी गल्ली हिंडताना दिसतात. सांगण्याचं तात्पर्य की मग एका कुत्र्याला अशा पद्धतीने वाट्याला यावं आणि दुसऱ्या कुत्र्याला अशा पद्धतीने वाट्याला यावं, याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या मागील जन्मांच्या बऱ्या वाईट कर्मांचा काय असतो तर ते भोगण्यासाठीच परमेश्वराची ती योजना आहे. आणि अशा पद्धतीने आपल्यासुद्धा हृदयात राहून ती फळे भोगण्याची सोय जी काही आहे ती फळे भोगण्याची सोय भगवंत करत असतो. म्हणून एका उपनिषदात सुद्धा अशा पद्धतीने म्हटलेलं आहे की देहरूपी वृक्षावर जीव आणि शिव असे 2 पक्षी बसलेले असतात. शिव पक्षी जो काही आहे तो शिव पक्षी वरच्या फांदीवर बसून केवळ साक्षी भावाने पाहत असतो आणि खालच्या फांदीवरती जीव नावाचा पक्षी बसलेला असतो आणि तो जीव नावाचा पक्षी हे काय करत असतो तर तो सातत्याने फळ खालच्या फांदीवर बसून फळं चाखीत असतो. पण हा शिव नावाचा पक्षी जो काही आहे तो मात्र त्या ठिकाणी काय करतो तर जीवाच्या सर्व इंद्रियांचा प्रेरक म्हणजे शिव म्हणजेच ईश्वर हा असून तोच कर्मानुसार शब्दादिकांच्या माध्यमातून आम्हाला सुखदुःखाची फळं जी काही आहे ते भोगवत असतो. आणि मायेच्या पडद्याच्या आड राहून विविध रूपाने नटलेल्या या 84 लक्ष जीवरूपी बाहुल्यांना तो सातत्याने खेळवत असतो. संपूर्ण सृष्टीचा करता करविता जर कोण असेल तर तो अशा पद्धतीने हा परमेश्वर आहे. आणि म्हणून नाना प्रकारच्या कर्तृत्व आणि भोक्तृत्वाच्या रूपाने तो आम्हाला सतोदित नाचवीत असतो. नुसतं जीवालाच नाही तर ब्रह्मदेवापासून तर किड्यांपर्यंत सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार त्यांच्या अधिकारानुसार जे भोग आहेत ते भोग त्यांना दिल्याशिवाय तो राहत नाही. आणि म्हणून माऊली असं म्हणतात की ऐसेनी शरीराकारी यंत्रीभूते अवधारी वाऊनी हलवी दोरी प्राचीनाची. प्रत्येकाची दोरी हलवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये दडलेलं आहे? आपल्या प्राचीनाची दोरी आपल्या प्रारब्धानुसार त्या ठिकाणी तो काय करतो? शरीराकारी, शरीरामध्येच बसून यंत्रीभूते अवधारी, एखाद्या यंत्राला ज्याप्रमाणे फिरवावं तशा पद्धतीने आमच्या शरीररूपी यंत्राला तो फिरवत असतो. किंवा आणखीन एका ठिकाणी असं म्हणतात की भ्रामकाचे निसंगे जैसे लोहो वेढारी गे तैशी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते. लोहचुंबकाच्या सान्निध्याने ज्याप्रमाणे लोखंड फिरू लागतं अगदी त्याचप्रमाणे ईश्वराच्या सत्तेनुसार ईश्वराच्या सत्तेच्या योगाने सर्व भूते जी काही आहे ती काय करत असतात तर क्रिया करत असतात. आणि म्हणून हे अर्जुना, तू कितीही जरी मी युद्ध करणार नाही असं म्हटलं तरी सुद्धा तो ईश्वर त्या प्रकृतीला प्रवृत्त करील आणि त्या प्रकृतीच्या माध्यमातून तुला युद्ध करण्यास तो प्रवृत्त करील. म्हणून कोणतेही कर्म करणे आणि न करणे ही दोन्ही जोखडे तू मानेवरनं काढून टाक. मी अमुके करीन आणि मी अमुके करणार नाही असं जे काही तू म्हणतो आहेस तर ती वास्तविक पाहता ईश्वराची योजना आहे. आणि ती ईश्वराची योजना असल्यामुळेच आणि तोच हृदयस्थ असलेला ईश्वर हा प्रकृतीच्या त्या ठिकाणी काय प्रकृतीला पुढे करून म्हणजे मायेला पुढे करून तुझ्याकडनं ते कर्म करून घेईल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ईश्वराला सर्व भावाने शरण जा असं भगवंत अर्जुनाला येथे सांगत आहेत. कारण तेच त्यांच्याच कृपाप्रसादाने तू खऱ्या अर्थाने परमशांतीला आणि नित्यपदाला प्राप्त होशील.
अर्थात भगवंताला पूर्णपणे शरण जाऊन आपली कर्तृत्व आणि भोक्तृत्वाची भावना पूर्णपणे टाकून दिल्यानेच जीव जो काही आहे तो खऱ्या अर्थाने पूर्ण समाधानाला प्राप्त होतो. आणि अहंता ममता या दोन्ही गोष्टी कारण जीवाच्या आड येत असतात. या ओवीमध्ये जीव, ईश्वर आणि ब्रह्म याचे स्वरूप समजावून सांगितलं आहे. आपण हे बघितलेलंच आहे. आणि याच संदर्भात त्या ठिकाणी उद्धवाला म्हणत आहेत की हे उद्धवा, हा ईश्वर जो आहे ना, हा ईश्वरच काय करतो तर जेव्हा जेव्हा मनुष्य किंवा जीव संकटांनी घेरल्या जातो आणि संकटांनी घेरल्या जाऊन जेव्हा तो ईश्वराची प्रार्थना करतो किंवा ईश्वराची प्रार्थना करून ईश्वराला जे काही तो मागतो तर त्याला मी भरपूर देतो आणि म्हणून मला ईश्वर असं म्हणतात, असं नाथ महाराज या ठिकाणी सांगताहेत. नाथ महाराज असं म्हणतात की जीवू अति अडलेपणे जे मागे मज कारणे. हा जीव जो आहे ते अत्यंत संकट आल्यानंतर जेव्हा काय होतो तर त्याला ती संकट घेरतात तेव्हा तो जेव्हा भगवंताची प्रार्थना करतो तेव्हा जे मागे मज कारणे, जे भगवंताला आपण मागू ते मी त्याशी अलोट देणे, त्याला मी ते काय देतो, भरपूर देतो. आणि याला गे म्हणणे ईश्वर मज. आणि यासाठीच त्याला काय म्हणतात तर ईश्वर असं म्हणतात. असा हा ईश्वर जगाचा नियंता आहे, चालक आहे, मालक आहे, पालक आहे, नियंत्रक आहे, स्वामी आहे. आणि म्हणून संपूर्ण विश्व हे जे काही आहे त्याच्या सत्तेनेच चालते. गाढ झोपेतही आपल्या अंतःकरणात जी स्पंदनं चालू राहतात ते कोण चालवतो हो? किंवा श्वासोश्वास आपला जो आहे तो देखील कोण चालवतो? इतक्या सहजगत्या तो चाललेला आहे 24 तास. तर कोण चालवतो तो श्वासोश्वास? खाल्लेल्या अन्नाचं पचन होऊन त्याचं रक्त रूपांतर, आपण एक जेवतो मी जेवतो असं म्हणू, पण जे खाल्लेलं अन्न आहे त्या खाल्लेल्या अन्नाचं रक्तात रूपांतर कोण करत आहे? तो आत बसलेला ईश्वर जो आहे, तो आत बसलेला ईश्वरच हे सगळं काही करतोय. किंबहुना आईच्या स्तनामध्ये त्या ठिकाणी मुलाला ज्यावेळेस आवश्यक असेल त्यावेळेस दूध उत्पन्न करण्याचं कार्यसुद्धा कोण करतो? तो परमेश्वरच त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून अशा पद्धतीने पृथ्वी तलावावर सगळ्या जीवांसाठी पाणी निर्माण करणं, अंतरातील प्रत्येक ग्रह किंवा गोलांनी आपापली भ्रमणकक्षा सांभाळणं किंवा फुलामध्ये सुगंध निर्माण करणं, प्रत्येक फूल वेगळं, प्रत्येक फुलाचा रंग वेगळा, प्रत्येक फुलाचं आकार वेगळा, प्रत्येक फुलाच्या पाकळ्या वेगळ्या आणि प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा. हे सगळं कोणी निर्माण केलं? हे सगळं त्या ईश्वराने निर्माण केलेलं आहे. आणि एवढ्याशा बीजातून सुद्धा, वटवृक्षाचं बीज आपण पाहतो की इतकुसं बीज असतं आणि या बीजातून सुद्धा त्या ठिकाणी एवढा मोठा वृक्ष जो आहे तो तयार होतो. आणि पशुपक्ष्यांसाठी खाद्य निर्माण करणं हे सुद्धा वनस्पती निर्माण करणं हे सगळं जे काही आहे हे चालवणारा एक ईश्वरच आहे. खरं पाहिलं असता आमचं हे एवढंसं स्वरयंत्र आणि या स्वरयंत्रातून अब्जावधी वेगवेगळे ध्वनी निर्माण होण्याचं किंवा मेंदूत लक्षावधी आठवणी ज्या काही आहेत त्या आठवणी मुद्रित होण्याचं कार्य जे काही आहे या सगळ्या सूक्ष्म गोष्टी या केवळ त्याच्या सत्तेने चाललेल्या आहेत. आणि म्हणून काय म्हटलं जातं तर झाडाचे पानं हले त्याची सत्ता. एक झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच प्रत्येकाच्या बोटांचे ठसे सुद्धा काय आहेत, वेगवेगळे आहेत. काय त्याची निर्मिती आहे. आणि ही सगळी लीला जी काही आहे हे त्या फळाला त्या झाडाला त्या ठिकाणी तशा प्रकारचंच फळ येणं, एकदा चालू झालेलं हृदय 100 वर्ष दिवस रात्र अविश्रांतपणे चालू राहणं, हे किंवा बोललेल्या स्वरांचे मेंदूत बरोबर अर्थ समजणं, हे सगळं कोणाच्या कृपेने होत आहे, कोणाच्या सत्तेने होत आहे? तरी केवळ त्या एका परमेश्वराची सत्ता आहे. आणि खरं म्हणजे या परमेश्वराच्या सत्तेशिवाय काहीसुद्धा अनुभवायला येऊ शकत नाही. म्हणून अहंकार सोडून निगर्वी होऊन निशंकपणे अशा त्या परमेश्वराची आपल्या सगळ्यांवरती काय आहे, उदंड कृपा आहे.
कारण हे संपूर्ण जग चालवणारा, हा पसारा चालवणारा कोण आहे? तर जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्म तत्वापारा. किंवा आपण श्लोक म्हणतो, तुम्हा मला सगळ्यांना माहीत असलेला श्लोक आहे. डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखितो, मधुरही वाचे आम्ही बोलितो, हाताने बहुसाळ काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरोनी उठतो, ही ईश्वराची दया. त्या ईश्वराच्या दयेमुळेच हे सगळं जे काही आहे हे आमचं चालू आहे. आणि म्हणून चंद्र, सूर्य, तारे, नक्षत्र, पाऊस, ऊन, वारा, हे सातत्याने बदलणारे ऋतू, हे सगळे जे काही आहेत हे केवळ त्याच्या नियंत्रणाखाली चाललेले आहेत. कारण भगवंत गीतेमध्ये म्हणतात, तपाम्यहम अहम वर्षम निगृणामी उत्सृजामी च. अर्थात उन्हाळ्यात किती ऊन तापायचं हे ठरलेलं आहे, कुठे किती तापणार आहे हेही ठरलेलं आहे, आणि त्या ठिकाणी कुठे पाऊस पडणार आहे, कुठे पाऊस कमी पडणार आहे, कुठे जास्त पडणार आहे, हे सगळं ठरलेलं आहे. आणि हे सगळं त्या ईश्वराच्या नियोजनानुसारच ठरलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी हे सगळं काही चालवणारा, सातत्याने ऋतू बदलत आहेत, सातत्याने दिवसातले सुद्धा वेगवेगळे प्रहर जे काही आहेत ते प्रहरसुद्धा आपल्याला काय येतात, अनुभवायला येतात. अशी ही त्याची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी त्याची शक्ती आहे. तो ईश्वरच आम्हाला प्रकाश देतो, पण यत्किंचितही बिल पाठवत नाही. तो ईश्वरच आम्हाला पाणी देतो, पण पाण्याचा टॅक्स आम्हाला भरावा लागत नाही. तो ईश्वरच आम्हाला प्राणवायू देतो, पण त्याची किंमत आम्हाला मोजावी लागत नाही. तो ईश्वरच एका दाण्याचे 1000 दाणे देतो, हे त्याचं असीम असलेलं हे काय आहे, औदार्य आहे. आणि कशा पद्धतीने ही सृष्टी चालवावी हे ठरवणारा सुद्धा कोण आहे, तर हा तो परमेश्वरच आहे. आणि म्हणून त्याची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा प्रकारची त्याची शक्ती आहे. आणि त्या शक्तीच्या नियोजनानुसारच तो त्या ठिकाणी काय करतो, तर एखाद्याला मलब्याच्या खाली दडून सुद्धा 2-2, 3-3 दिवस जिवंत ठेवतो. ही त्याची अद्भुत असणारी अशी ही शक्ती आहे. किंवा एखाद्या फटक्यात हजारो लोकांना त्सुनामी, भूकंप, महापूर अशासारख्या प्रसंगातून यमसदनाला पाठवण्याचं कामही तोच करत असतो. सांभाळ करण्याची शक्ती ही त्याचीच आहे, आणि संहार करण्याची शक्ती देखील त्याचीच आहे. कशा पद्धतीने उत्पत्ती करावी हे ठरवणाराही तोच आहे, स्थिती करावी आणि लय करावा हेही सगळं त्याच्या सत्तेनेच चाललेलं आहे. आणि म्हणून देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. सातत्याने देवाच्या इच्छेमध्ये आपली इच्छा विलीन करून टाकावी. आणि देव जे जे काही माझ्या संदर्भामध्ये करेल त्या ठिकाणी जर संपूर्ण विश्व त्याच्या सत्तेखाली चाललो आहे, तर माझं हे छोटंसं असणारं कुटुंब जे काही आहे ते कुटुंबसुद्धा त्या जगाचाच एक घटक आहे. आणि त्यामुळे माझ्या या कुटुंबामध्ये घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना ज्या काही आहेत त्या घटनासुद्धा घडवून आणणारा कोण आहे, तर तो परमेश्वरच आहे. आणि असं जेव्हा त्या ठिकाणी पूर्णपणे ओळखल्या जाईल, तेव्हा आहे तितके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. आणि म्हणून आपल्या अंतःकरणात जो उद्वेग आपल्याला येत असतो, तर वास्तविक पाहता हे सगळं करणारा कोण आहे, तर हा परमेश्वरच आहे. आणि त्याच्या सत्तेनेच हे सगळं काही चाललं आहे. अशी जेव्हा दृढ भावना तयार होते, तेव्हा मूळ तुटे उद्वेगाचे. आपल्या अंतःकरणातला उद्वेग जो काही आहे की माझ्याच बाबतीत असं का व्हावं, अमक्याच्या बाबतीत मात्र सगळं चांगलं होताना दिसतं, पण हे प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार ईश्वर अत्यंत न्यायी आहे. आणि न्यायी असलेला ईश्वर हा कधीसुद्धा कोणावरतीही अन्याय करत नाही. तो जे हे काही करतो ते केवळ आणि केवळ आपल्या हितासाठीच असतं. हा विचार जर आपल्या अंतःकरणात, कारण तो सर्वज्ञ आहे, सर्व साक्षी आहे, सर्व शक्तिमान आहे, असं ईश्वराच्या संदर्भात म्हटलं जातं. आणि तो सर्वज्ञ असल्यामुळे माझं हित कशात आहे हे त्याला माझ्याहीपेक्षा जास्त चांगलं ठाऊक आहे. मला असं वाटतं की त्याने माझ्यावरती अशा प्रकारचा प्रसंग का आणला, मला अशा पद्धतीचं दुःख त्यांनी मला का दिलं, तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सुद्धा माझं हितच करावं
तर हाच त्याचा काय असतो, उद्देश असतो. आणि हाच उद्देश असल्यामुळे त्या ठिकाणी माझ्या बाबतीमध्ये जे काही घडतं आहे ते केवळ आणि केवळ एखाद्याला तिकीट मिळतं आणि एखाद्याला तिकीट मिळत नाही. आता त्याला असं वाटतं की मला तिकीट हवं होतं आणि मला तिकीट मिळालं नाही, म्हणून तो दुःखी होतो. पण 4 दिवसांनी त्याला कळतं की बरं झालं मला तिकीट मिळालं नाही, ज्या गाडीने मी जाणार होतो त्या गाडीला ॲक्सिडेंट झाला. म्हणजे जे काही घडलं ते कशासाठी घडलं तर चांगल्यासाठीच प्रत्येक गोष्ट घडत असते. आणि म्हणून त्या ठिकाणी तो त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे तर कृपाच दडलेली आहे. ज्याप्रमाणे आई मुलाला कधी पाठीवरून हातही फिरवते आणि कधी मुलाला त्याच्या चांगल्या वागणुकीसाठी पाठीवर हात फिरवते, त्याचप्रमाणे त्याच्या वाईट वागणुकीसाठी त्याला शिक्षा देखील आई करते. कारण आपलं मूल सुधारावं हाच त्याच्या पाठीमागचा केवळ उद्देश असतो. अगदी त्याचप्रमाणे परमेश्वरसुद्धा आम्हाला जे काही बरे वाईट प्रसंग देतो, म्हणजे माझ्या बाबतीमध्ये चांगलं करतो तर त्यावेळेस मला तो शाबासकी देऊन सत्कर्माला प्रोत्साहन देत असतो. आणि मी जेव्हा काही वाईट वागते तेव्हा मला एखादी शिक्षा देऊन त्या वाईट वागण्यातून मी सुटावं आणि पुन्हा असं मी करू नये याच्यासाठी मला तो दिलेला धडा असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा परमेश्वरच आमचा हितकर्ता आहे आणि तोच खऱ्या अर्थाने आम्हाला हे काय देत असतो तर अशा पद्धतीने आमचा सांभाळ करत असतो. आणि म्हणून काय केलं पाहिजे तर माळिये जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले, पाणिया ऐसे केले होवावे गा. तुम्हा आम्हाला सातत्याने ज्याप्रमाणे तो माळी काय करत असतो तर कधी या झाडाला पाणी सोडतो, कधी उसाच्या झाडांना सोडतो, कधी मिरचीच्या झाडांना सोडतो, पण ते पाणी न तक्रार करता अगदी शांतपणे ज्याप्रमाणे वाहत जातं त्याप्रमाणे आमच्या वाट्याला येणारी सुखदुःख किंवा प्रसंग जे काही असतात त्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्या भगवंतांनी मी त्या सुखाच्या भोगातून सुटावं म्हणून सुखाचा प्रसंग दिलेला आहे आणि मी त्या दुःखाच्या भोगातूनही सुटावं म्हणून तर दुःखाचा प्रसंग दिलेला आहे. हे लक्षात घेऊन तर कोणावरही दोषारोपण न करता शांत चित्ताने ठेविले आनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. अशा पद्धतीने जर का आम्ही त्या ईश्वरावर पूर्ण भार सोडून दिला तर आमचं आयुष्य हे समाधानकारक जाईल. आणि मग त्या ईश्वराच्या आज्ञा पाळतच जर का आम्ही त्या ठिकाणी वागलो तर आमची हळूहळू त्या सगळ्या याच्यातनं सुटका होऊन त्या ईश्वराच्याच कृपेमुळे सद्गुरूंची प्राप्ती होऊन सद्गुरूंच्या माध्यमातून तो ईश्वरच आमचं अंतिम कल्याण जे काही आहे त्या अंतिम कल्याण तो आमचं करत असतो. आणि ते अंतिम कल्याण कोणतं असेल तर तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी जे सद्गुरू जे काही आहेत ते बोध करतात आणि तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी तू जीव नसून तू ब्रह्मस्वरूपच आहेस. तर अशा पद्धतीने आम्हाला अंतिम कल्याणापर्यंत ते आम्हाला घेऊन जातात. आणि म्हणून सद्गुरूंच्या आज्ञा, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधन, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून सातत्याने आम्ही खऱ्या अर्थाने कोण आहोत याचा विचार करून घेऊन अहंकार पूर्णपणे लयाला जाऊन त्या ठिकाणी परमेश्वर प्राप्ती करून घ्यावी. म्हणजेच जी काही आहे तर आनंदाची प्राप्ती करून घ्यावी आणि आनंदाने जीवन आमचं आम्ही जगावं हीच सगळ्या संतांची किंवा ईश्वराची काय आहे तर ही इच्छा आहे. आणि त्या इच्छेमध्ये त्या तशा पद्धतीने जर का आम्ही कर्म केली आणि आमची सगळी कर्म भक्तिमय जेव्हा होतील, ज्ञानमय जेव्हा होतील तेव्हा खऱ्या अर्थाने आनंदाचा आमच्याजवळ असलेला ठेवा आम्हाला प्राप्त होईल आणि तो तुम्हा आम्हाला सगळ्यांना प्राप्त व्हावा अशी सद्गुरूंच्या चरणी इच्छा किंवा प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देते. पांडुरंग हरी वासुदेव हरी. आदरणीय हरिभक्तपरायण सविताताईंनी ही ओवी मला चिंतनासाठी दिली त्याबद्दल चातुर्मास उत्सव समिती यांचे खूप खूप आभार. खरं म्हणजे मानणंसुद्धा त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करते
आणि वाणीला विराम देते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. खरंच ईश्वरच सत्य आहे आणि सत्यच ईश्वर आहे. या संपूर्ण जगाचा निर्माता नियंता हा एकच आहे आणि तो म्हणजे ईश्वर. सूक्ष्म कणाकणात सुद्धा ईश्वराचा वास आहे. माधुरीताईंनी ईश्वर सत्य आपल्याला अभ्यासात्मक प्रवचनातून आपल्याला समजावून सांगितले आहे. मी माधुरीताईंचे शतशः आभार मानते. सर्व श्रोत्यांचेही मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.